नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, विषय काय आहे? तर विषय असा आहे, की बाबा आपल्याला माहिती आहे, की आता कालचं जे रेड कार्पेटवर सगळे मराठी कलाकार गेले होते, त्याबद्दल आहे. तर सोशल मीडियावर मी कमेंट्स पाहिल्या. तर रेड कार्पेटवर जे लोकं गेली होती, त्यांचे व्हिडिओज व्हायरल झाले, की प्राजक्ता माळी असेल, केदार जोशी असतील, अशोक सराफ मामा असतील, निवेदिता जोशी सराफ असतील किंवा अजून दोघं-तिघं आहेत त्यांच्या बद्दल. सहजासहजी अशोक मामा आणि निवेदिता जोशी यांच्याबद्दल कोण काही बोलत नाहीये. पण जे बाकीचे कलाकार आहेत आपले मराठी त्यांच्याबद्दल खूप गलिच्छ भाषेत खाली कमेंट्स आल्या. तुमची लायकी आहे का? तुमचं हे आहे का? तुम्ही कसं जाऊ शकता? तुम्ही कधी बघितलं नाही का? अरे काय गरज आहे तुम्हाला? ती लोकं तिथपर्यंत गेले आहेत याचा अर्थ त्यांनी काहीतरी आयुष्यात केलंय. आपली ही कोकण हार्टेड गर्ल पण आहे. तिला तर लयच शिव्या दिल्यात लोकांनी. म्हणजे काय गरज आहे तुम्हाला? ती तिथपर्यंत पोहोचली याचा अर्थ ती ही असंच पोहोचली का? काहीतरी केलं असेल ना तिथं. काहीतरी केलं असेल का नाही? हां? म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. तुम्ही घरात बसता, कमेंट्स उघडता आणि काहीही बरगळता. अरे ठेवा रे आपल्या कलाकारांची, रिस्पेक्ट ठेवा. चुकलं तर आपण त्यांना बोलू बाबा इथं तुम्ही चुकला. पण विनाकारण जर त्यांना तुम्ही सतत टार्गेट करत असाल तर चुकीचं आहे राव हे. नका करू असं यार. आपल्या लोकांची रिस्पेक्ट आपणच ठेवली पाहिजे. बाहेरचे येऊन कोण ठेवणार नाहीयेत. आपल्या लोकांना दाक्षिणात्य कलाकारांचं पडलेलं आहे. ते कसे वागतात. अरे ते कसे वागतात म्हणजे तिथला प्रेक्षक वर्ग बी चांगलाच वागतो त्यांच्यासोबत. ठेवा फक्त एवढंच बोललं बाकी काय.